उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नरेंद्र मोदींची भेट घेणार। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद। कुंभमेळ्याच्या कामांसह शहरातील खड्ड्यांवर बोलणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग आणि सभापतींचे निष्कर्ष वेगवेगळे। सर्वोच्च न्यायालयाचं उत्तर पुढील आठवड्यामध्ये पुन्हा सुनावणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर। बँकिंग संस्थेचं शहांच्या हस्ते होणार उद्घाटन। मनसे नेते अमित ठाकरे दक्षिण मुंबईच्या दौऱ्यावर। मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला वेग। विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार। भंडाऱ्यामध्ये 4 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न। आरोपीने स्वतःलाच जखमी केलं। नागरिक संतप्त। नागपुरातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि लैंगिक अत्याचारातल्या आरोपीला न्यायालयीन कोठडी। आकाश पाखरे ठाण्याचा। नागपूरच्या तरुण डॉक्टरचा सांगलीमध्ये भीषण अपघातामध्ये मृत्यू। खुशी मुंदडाच्या जाण्यानं शोककळा। रमेश म्हात्रेंच्या जामिनासाठी हायकोर्ट अटी शर्तींसह अनुकूल। आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्यात पाऊल ठेवता येणार नाही। बीडमध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू। शृंगारवाडीमधील बालनंदनवन वसतिगृहातील धक्कादायक घटना। भंडाऱ्यामध्ये पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीवर वाघाचा हल्ला। तुमसर तालुक्यातील दावेझरी येथील घटना। वाघानं गुराख्याला खेचून डोंगरावर नेलं। छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला अटक। नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा आरोप। नांदेड शहरातील कृष्णा चौकात रस्ता खचला। चक्क ट्रक अडकला। रस्त्याच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित। पिंपरीमध्ये भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। आरोपींचा शोध सुरू। भिवंडीमधील कोहिंदूर दुर्घटनेनंतर 7व्या दिवशी पालिकेची कारवाई। इमारतीमधील बी विंग पाडण्यास सुरुवात। ए विंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचेही आदेश। नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। 10 रुग्णवाहिका असूनही रुग्णांना मिळेनात। चालकच उपस्थित नसल्यानं रुग्णांचे हाल।